सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 30 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कुसुमच्या सासऱ्याचा 1.25 लाख रुपयांचा बैल मेला. सासू सासरे दोघेही रडत होते. आता त्यांना डबल नुकसान झालं होतं. बैल तर मेलाच, ते 1.25 लाख रुपयाचं नुकसान, आणि शिवाय आता दुसरा बैल घ्यायला तितकेच पैसे लागणार होते, नाहीतर शेतीची कामं खोळंबून राहणार होती. दोघांना सुद्धा फार वाईट वाटत होतं. कुसुम आणि कुबेर मात्र जास्त खुश आहेत असं नव्हतं, पण त्यांना कुठेतरी वाटत होतं की आपल्यावर केलेल्या अन्यायाचीच ही परतफेड आहे. 80,000साठी कुसुम आणि कुबेरला त्याने किती धारेवर धरलं होतं, पण आता देवाच्या या न्यायापुढे तो काय करेल? मग आता पिंट्याचं लग्न जवळ आलं होतं, त्यासाठीही पैसे हवेच होते. आणि त्यातच दागदागिने घालून मिरवणाऱ्या कुसुमला पाहून सासू जास्त चिडायची. त्यात आता कुबेरनं घरात भरपूर सोय करून ठेवली होती कुसुमसाठी. तिच्याकडे आता गॅस होता आणि तिला कशाचीच गरज नव्हती लागत. मग सासू पुन्हा तिला गॅससाठी त्रास देऊ लागली. एवढ्या 4 भाकरी पटकन थापून दे, आता चूल पेटवायचा खूप कंटाळा आलाय बघ, आज खूप काम झालं शेतात, असं म्हणायची. कोणी पाहुणा रावळा आला तर भर दुपारी वगैरे की कुसुमला चहाच्या पातेल्यात साखर, चहा पावडर, पाणी आणून द्यायची आणि म्हणायची, एवढा चहा उकळून दे ग कुसुम, कधी चूल पेटवू आता. कुसुमला तर जास्त वैतागून पण चालत नव्हतं. एखाद्या दिवशी जरी तिने नाही म्हणाली तरीसुद्धा ते तिला पाण्यात बघायचे. तरीही एक दिवशी कुसुम म्हणालीच, अहो आत्या, हे येईपर्यंत ना मला गॅस टिकवावा लागेल ना, गॅस संपला तर पुन्हा मला कोण गॅस आणून देईल? आणि सासू म्हणाली, हो का, लगेच संपला का गॅस? आणि तुला काही चूल पेटवायची माहीत नाही का? लगेच मुंबईतल्या मॅडमसारखं करू नकोस. मग कुसुमचा नाईलाज व्हायचा. असेच काही दिवस गेले आणि लग्नाची तारीख आता जवळ आली आणि सासू सासऱ्यांना उसाचं बिल मिळालं. सासू सासरे मात्र पुन्हा खुश झाले आणि कुबेर कुसुम जमिनीचं काही बोलतच नव्हते, त्यामुळे तेही विषय काढत नव्हते. आणि आता सासूची लगबग सुरू झाली. बस्ता बांधण्याची, हळद दळण्याची, घाणा भरण्याची. लग्न बघता बघता 15 दिवसांवर आलं आणि सासरा म्हणायला लागला, कुसुम, कुबेर काही मदत करेल का गं लग्नाला? अगं थोरले लेक आणि सून आहात तुम्ही, तुमचंही काही कर्तव्य आहे की नाही? मला हातभार लावणं? मी तुमचं लग्न करून दिलं, तुम्ही संसार करायला लागला, मुलगाही झाला, आता तुम्हाला काही कमी नाही. आता छोट्या भावाचं बघणं मोठ्या भावाचं कर्तव्य असतं. आणि कुसुमला आता थोडा राग आला. हा कुठला उलटा न्याय असं वाटलं. आणि ती म्हणाली, मामा, तुम्ही आमचं बघितलं असं म्हणता, पण फुकट नाही बघितलं. तुम्ही सगळी पै ना पै आमच्याकडून फेडून घेतली आहे. आणि आता आम्ही तुम्हाला कशी मदत करू? आणि जरी मदत केली तरी ती उसणी असेल, लक्षात ठेवा. आणि सासू लगेच सासऱ्याला फनकाऱ्यानं म्हणाली, आहो, तिला काय विचारताय? आपल्या कुबेरला विचारला, तो करेल मदत. ही दळभद्री आहे, पण कुबेरचं मन खूप मोठं आहे, आणि हिला कुठ्या हिच्या बापाच्या घरून आणून द्यायची आहे. आणि झालं, कुसुमला पुन्हा टेन्शन आलं. कुसुमचे सासू सासरे म्हणजे खूपच विचित्र होते. त्यांचा स्वार्थ खूप जास्त होता आणि लालची होते ते. एक वेळ कुत्र्याचं शेपूट सरळ होईल, पण हे दोघे मात्र अजिबात सरळ होणार नव्हते. कारण आता ते आईबाप कुबेरला खूप गोड बोलून लुभारणार होते. आणि झालंही तसंच. ते सतत कुबेरला फोन करायचे आणि म्हणायचे, तू लवकर ये, तू मोठा मुलगा आहेस, सगळा मानपान तुला द्यायचा आहे, असं बोलून त्याच्याकडून निघतील तेवढे पैसे काढून घ्यायचे लग्नाच्या निमित्तानं, असा त्यांचा प्लॅन होता. कारण त्यांचं 1.25 लाख रुपयाचं नुकसान झालं होतं ना, आणि कोणतंही नुकसान भरून काढण्याचं हमखास ठिकाण म्हणजे कुबेर. ते त्याच्यावर कुठूनही साम दाम दंडभेद वापरून ऐन कैन प्रकारे, म्हणजेच या ना त्या प्रकारे गोड बोलून, दबाव आणून, कसंही करून कुठूनही पैशाचे चार्जेस लावायचेच. आणि कुबेरही आता खुश झाला. पुरुषांचं हे असंच असतं, कोणी गोड बोललं की लगेच भाळतात
आणि आता कुसुमला टेन्शन यायला लागलं. ते कुबेरला किती लुबाडतील याचं. मग तिनं तिच्या आईला आधीच सांगितलं की यांना सांगून ठेव, हे माझं ऐकणार नाहीत. मग कुसुमची आई कुबेरला फोन करून म्हणाली, तुम्ही या लग्नात 1 रुपया द्यायचा नाही, कारण त्यांनी तुम्हाला काहीही दिलेलं नाही. कुबेर म्हणाला, पण त्यांनी अजून मला पैसे मागितलेच नाहीत. तर तुम्ही दोघींचं हे काय चाललं आहे? पण सासू सासरे महाहुशार होते. ते त्याला पैसे मागणारच नव्हते. वेगळ्याच प्रकारे ते त्याच्याकडून पैसे घेणार होते. मग आता सासू मुद्दाम कुसुम दिसली की तिच्या होणाऱ्या छोट्या सुनेचं खूप कौतुक करायची. आणि म्हणायची, माझी भाची अनिता खूप देखणी आहे, रंगाने सुद्धा कुसुमपेक्षा उजवी आहे आणि आता खूप हुंडा आणि खूप रीतिरिवाज मिळणार आहे. अगदी फ्रीज, मिक्सर, दिवाणा, राजा राणीचं कपाट, सगळं सगळं देणार आहेत. अगदी घरात जागा पुरणार नाही ठेवायला इतकं मिळणार आहे. माझा भाऊ माझ्या छोट्या मुलाला लग्नात अंगठीसुद्धा घालणार आहे. आमच्या कुबेरच्या लग्नात त्याच्या सासरवाडीने त्याला काहीच दिलं नाही आणि आम्ही काही बोललो नाही. अनिता शिकलेली आहे, हुशार आहे, कुठल्याच कामात मागे सरकत नाही. स्वयंपाकसुद्धा खूप सुंदर करते आणि संस्कारी तर खूप आहे. तिला कोणी काहीही बोललं तरी एक शब्द उलटून बोलत नाही. अगदी शेतात सुद्धा जाते आणि मीही तिला काही कमी करणार नाही. चांगले 5 तोळे सोने घालणार आहे मी तिच्या अंगावर आणि तिला पिवळी धम्मक करून सोडणार आहे. मग हे सगळं ऐकून कुसुमने नर्वस व्हावं हा तिचा हेतू होता. पण कुसुम नर्वस न होता तिला म्हणाली, आत्या, मी ही तुमची थोरली सून आहे ना, मग मलाच का अर्धा तोळा घातलं होतं सोनं आणि त्याचेही पैसे परत फेडून घेतले ना तुम्ही. मग एक काम करा, थोरला मुलगा असं म्हणता आणि कर्तव्याची आठवण करून देता ना आम्हाला, तसं तुम्हीसुद्धा आता मला आणखीन उरलेले माझ्या वाटणीचे 4.5 तोळे सोने घाला तिच्याबरोबर. आणि सासू म्हणाली, कुसुम, तुला आत्तापासूनच तुझ्या जावाचं बघवणं होय गं. असंच असतं बाई जावांचं. म्हणूनच मी माझ्या धाकट्या सुनेच्या वाट्याला हे येऊ देणार नाही आणि तुला आधीच वेगळी काढली. आणि कुसुमला फार राग आला, कारण ती कधीच कोणाची ईर्ष्या करत नव्हती. आणि आता एक दिवशी बाळ नळाजवळ खेळत होतं आणि सासू शेळ्या सोडत होती आणि एक बोकड आलं आणि त्यानं पळण्याच्या नादात नळाला धक्का दिला आणि नळ मोडून टाकला. कुसुमही दारात होती आणि सासूही तिथंच होती. आणि सासू कुसुम काही बोलायच्या आतच कांगावा करून म्हणाली, अगं बाई कुसुम, तुझ्या पोरानं नळ मोडला. आता तू नळ दुरुस्त करायचा. आता हे ऐकून कुसुम चकित झाली आणि म्हणाली, आत्या, नळ तुमच्या बोकडानं मोडला आहे, नळ तुम्ही दुरुस्त करायचा. सासू म्हणाली, वा ग वा, तुझं पोरगं तिथं रोज खेळतं, त्यानं नळ मोडला आहे. आणि आता कुसुमला तिच्या खोटेपणाचा प्रचंड राग आला आणि तिने बोकडाच्या पाठीत धपाटा टाकला आणि तिथून पळवून लावलं. सासूला आता राग आला आणि तिनेही येऊन कुसुमच्या बाळाच्या पाठीत रपाटा टाकला. आणि तिथंच सासूसून दोघींची भांडणं लागली. कुसुम म्हणाली, तुम्ही माझ्या मुलाला खायला घालता का म्हणून त्याला मारता? आणि सासू म्हणाली, मग तू माझ्या बोकडांना का मारलोस? तू त्यांना खायला घालतेस का? मीही त्यांना रोज कणकीचे गोळे आणि गहू घालते आणि सांभाळते. आता जत्रा आली आहे आणि त्या देवाला हे बोकड कापायचं आहे. देव तुला माफ करणार नाही. कुसुम म्हणाली, आणि तुम्हालाही देव माफ करणार नाही. कोवळ्या लेकराला मारता का? आणि दोघींची कडाक्याची भांडणं झाली. मग कुसुमनं कुबेरला हे सगळं सांगितलं आणि कुबेर म्हणाला, मी नळ दुरुस्त करेन, तू टेन्शन घेऊ नकोस, मी माणूस पाठवतो. आणि सासरासुद्धा म्हणाला, कुबेर, नळ दुरुस्त करून घे. आता जत्रा आली, पिंट्याचं लग्न आलं, पाणी लागतं की नाही. आता नळ होता कुसुमच्या दारात आणि कुबेरने नळ घेतला होता. यांना फुकट पाणी मिळायचं, पण यांचा रुबाब जास्त असायचा. लग्न जसजसं जवळ आलं तसतसं सासूची लगबग सुरू झाली.
मग 4 दिवस आधीच जत्रा होती. आता कुबेर घरी आला आणि त्याच्या हातातलं घड्याळ बघितलं आणि सासरा म्हणाला, कुबेर, घड्याळ छान आहे रे, आपल्या पिंट्याला देतोस का घालायला लग्नात? तेवढाच त्याचा रुबाब वाढेल आणि मोठ्या भावानं दिलं म्हणून तुझंही कौतुक होईल. कुबेर लगेच घड्याळ काढून द्यायला लागला. इतक्यात कुसुम म्हणाली, नाही, त्यांचा रुबाब वाढेल आणि तुमचं काय, तुम्ही छान दिसायला नको का लग्नात? कुबेर म्हणाला, अगं तू नवरदेव आहे ना, मग घालू दे की. कुसुम म्हणाली, मुद्दाम मोठ्यानं सासू देखत, रावसाहेबांचा सासरा म्हणजे आत्याचा भाऊ रावसाहेबांना अंगठी घालणार आहे अर्ध्या तोळ्याची. मग घड्याळही देतीलच की, ते खूप श्रीमंत आहेत, आपणच गरीब आहोत. आता सासू सासरे गप्प बसले आणि कुबेरचं घड्याळ लंपास करण्याचा डाव फसला. आणि कुसुमनं आता कुबेरला तंबी दिली, जर तुम्ही त्यांना पैसे दिले तर याद राखा, मी माहेर निघून जाईन. मग कुबेर म्हणाला, बरं, नाही देणार. मग जत्रा आली आणि बाप म्हणाला, कुबेर, जत्रेचं बोकड करायचं आहे आणि तू सुद्धा आता जत्रेचा निम्मा खर्च द्यावा लागेल तुला. देवाचं काम आहे आणि निम्म्या बोकडाचे पैसे तू दे, तुझ्या हिस्स्याचे. मग आता इथे नाईलाज झाला. कुबेरने निम्म्या बोकडाचे पैसे दिले. आता बोकड तर घरचं होतं, पण सासूच्या मालकीचं होतं. तिने कुबेरकडून पैसे घेतले आणि खिशात घातले. आणि जत्रे दिवशी सासूनं तिची बहीण, भाऊ, मुलगी, जावई, तिच्या सासरचे, आई वडील सगळं गाव गोळा केलं तिच्या माहेरचं. कुसुम मात्र तिच्या आईवडिलांनाच बोलवलं. तिच्या घरचं फक्त तेच होते आणि त्यातही त्यांना कामाला जावं लागायचं, म्हणून तिने तिच्या छोट्या भावाला बोलवून घेतलं. तिची बहीण तर तिच्या सासरी येतच नव्हती. तिला आवडत नव्हते ते लोक. तो रानटीपणा, तमाशा, तो गोंधळ, ते आरडून ओरडून बोलणं ऐकलं की कुसुमची लहान बहीण खूप चिडायची, म्हणून ती येत नव्हती. मग जत्रा झाली, बोकड कापलं, मटण शिजलं आणि पुन्हा सासूमधला चोर जागा झाला. अशा काही संधी असल्या की तिच्या या चोरीच्या कौशल्याला खूप वाव मिळायचा. ती त्या मटणाच्या पातेल्याची मालकीण झाली. तिनं जो नैवेद्य असतो, मेन असतो, तो लपवून ठेवला. मिठातलं मटण केलं आणि तेही लपवून ठेवलं आणि तिच्या लोकांना घरात बोलवून बोलवून चोरून वाट्या भरून भरून घालायची, तेही 2-2 वेळा. आणि कुसुम मात्र भांडी घासण्यावर असायची, ताटं उचलायची, झाडून घ्यायची. आणि कुबेर बाहेरच होता. तो बाहेरच भटकत होता जत्रेमध्ये. मग कुसुमच्या मुलाला तिखट लागत होतं आणि ती म्हणाली, आत्या, माझ्या बाळासाठी जे मिठातलं बनवले ते द्या की. आणि सासूनं उगीच कुठेतरी वाटीमध्ये थोडंसं दिलं. मग कुसुमचा भाऊ जेवायला बसला आणि कुसुम म्हणाली, आत्या, याला मिठातलं वाढा की. आणि ती म्हणाली, अगं बाई, आता सगळ्याला वाटत बसू की काय, इतकं केलंय होय, आणि पाहुण्यांनी बाहेर बसून जेवायचं असतं, घरात कुठे आणलंस त्याला. कुसुमला आता प्रचंड राग आला. आणि कुसुम म्हणाली, आम्ही सुद्धा बोकडाचे निम्मे पैसे दिलेले आहेत, आमच्या वाटणीचं मटण कुठं गेलं? माझा फक्त एक नातेवाईक आणि तुमचे किती नातेवाईक आहेत? आणि सासू म्हणाली, सगळ्या पाहुण्या देखतच मोठ्यानं, अगं तुझी नणंद आली तर दुजा भाव करतेस का तिला? तू ना एकत्र राहण्याच्या लायकीची नाही, तुला लगेच मालकीण व्हायचं आहे का? सासू जिवंत असताना हेच संस्कार आहेत का तुझ्या घरच्यांचे? हे सगळं ऐकलं आणि तिचा भाऊ न जेवताच उठला आणि घरी निघाला. कुसुमनं त्याला अडवला आणि तिच्या घरात नेलं आणि दुसरं जेवण करून वाढलं आणि कुसुमही न जेवताच झोपली. कुबेरला हे सगळं माहीत नव्हतं, कारण तो तमाशाच्या नादात होता. मग तो घरी आल्यावर सासूनं त्याला पोटभर जेवण वाढलं, खूप मटण वाढलं. मग कुबेर म्हणाला, कुसुम जेवली का? आणि ती म्हणाली, हो तर, तिचा भाऊ आणि ती खाऊन गेले आहेत पोटभर. जेवली आणि झोपली, भांडी राहिली घासायची. मग कुबेर म्हणाला, मी तिला उठवतो. असं एकत्र कार्य करायचं म्हटल्यावर असं झोपून कसं चालेल? कुबेर तिला उठवायला गेला आणि कुसुम रडत होती. ती खूप चिडली होती. तो म्हणाला, काय झालं? आता खाऊन पिऊन तुला रडायला काय येतंय? भांडी कोण घासणार? कुसुम म्हणाली, मी नोकर आहे का, फक्त भांडी घासायची का? मला अधिकार नाही माझे पाहुणे बोलवण्याचा? त्यांचे किती पाहुणे आले आणि माझं कोणीच नाही.
माझ्या भावाला सुद्धा नीट जेवण वाढलं नाही त्यांनी. निम्मे पैसे दिले आहेत आपण, मग निम्मी मालकीन मी झाली नाही? निम्म्या बोकडाची मालकीन मी आहे की नाही? नैवेद्यसुद्धा लपवून ठेवला त्यांनी. बाळाच्या हातात तुकडासुद्धा नाही दिला त्याचा. कुबेर म्हणाला, अगं, ती तर म्हणाली तुम्ही दोघे जेवलाय. कुसुम म्हणाली, आणि तुमचा विश्वास बसला ना? तुम्हाला मात्र पोटभर घातलं असेल, तुम्ही चिडू नये म्हणून. आणि तुम्हीही खाल्लं. तुम्हाला काय तेव्हा? बायको मुलं उपाशी राहिली तरी चालतील, तुमचं पोट भरलं की झालं. कुबेर म्हणाला, कुसुम, मला बोलू नकोस तू. तू आत्ताच्या आत्ता चल आणि तुला हवं तितकं मटण उचल. ती काय करते तेच बघतो. आणि कुसुम म्हणाली, आता मला नकोय ते, आणि इथून पुढे आपण आपली जत्रा करायची. मग कुबेर म्हणाला, ठीक आहे. त्यालाही त्याच्या आईचा स्वभाव माहीत होता. मग आता लग्नही जवळ आलं होतं. अगदी 8 दिवसांवर लग्न आलं होतं. सासूच्या पायाला भिंगरी लागली होती. आता तिच्या हाताखाली तिच्या बहिणी, भावाच्या मुली, तिची आई होत्या, म्हणून ती कुसुमला विचारत नव्हती. तिची मुलगी आणि त्या सगळ्याजणी एकत्र जेवायच्या, कामं करायच्या, तांदूळ निवडायच्या. कुसुमला मात्र अजिबात बोलत नव्हत्या. कुसुमला थोडं वाईटच वाटायचं. तिला वाळीत टाकल्यासारखं वाटायचं. पण ती निवांत TV लावून बघत बसायची. बाळाला सुद्धा सोडत नव्हती बाहेर, कारण बाळाला सोडलं तरी ते त्यांच्याजवळ गेलं तरी कोणी बोलत नसायचं. मग आता कुबेरची सावत्र बहीण सासरी निघाली. ती पुन्हा लग्नाला येणार होती. आणि कुसुमने आता तिला चहा पाण्याला बोलावलंच होतं, पण ती अजिबात आली नव्हती. नणंदसुद्धा कुसुमवर जळायची आईचं ऐकून. आपण पाहुणे आहे, हे आपलं माहेर आहे, दोन्ही भाऊ आपल्याला समान आहेत असं तिला वाटतच नव्हतं. शेवटी तिच्यात सासूचं रक्त होतं ना. आणि जाताना सासूनं खुणवलं आणि सासरा म्हणाला, कुबेर, अरे बहीण आहे तुझी, ती नांदायला निघाली आहे, तुला काही कळतं की नाही? बहिणीला साडी सोडी घ्यायचं. भाचे आहेत, त्यांना खाऊला पैसे दे. आता कुबेर लगेच म्हणाला, कुसुम, घरात साडी आहे का गं? आणि कुसुम खोटं बोलत म्हणाली, नाही, घरात साडी नाही. आणि तिला वाटलं ती तशीच जाईल. पण कुबेरने तिला 2,000 रुपये काढून दिले आणि म्हणाला, पिंटे, साडी घे जाताना तुझ्या पसंतीची. आणि आता कुसुमला फार पश्चाताप झाला. घरामध्ये 300-400 रुपयाची साडी होती, ती वाचवायच्या नादात 2,000 रुपयाचा लॉस झाला होता. असला बिनडोक आणि कर्णाचा अवतार नवरा होता तिचा, म्हणून तिने डोक्यावर हात मारला. मग कुसुम आता त्यावेळी काहीच नाही बोलली, कारण पाहुणे होते. मग नंतर कुबेरला भांडायला लागली आणि म्हणाली, इतके पैसे द्यायची काय गरज होती? कुबेर म्हणाला, अगलो, चांगली साडी घ्यायला नको का तिला? आणि मुलांना खाऊ घ्यायला दिले पैसे. कुसुम म्हणाली, मला माफ करा, पण घरात साडी होती तरी मी नाही म्हणाली, कारण त्या इतक्या वेळा येतात, पण कधीसुद्धा आपल्या बाळासाठी 5 पैशाचा खाऊ आणत नाहीत, किंवा जाताना 10 रुपयेसुद्धा हातात ठेवत नाहीत, किंवा उंबरात चढून माझ्या भावाचं मूल आहे म्हणून त्याला उचलून घेत नाहीत. येताना पिशव्या भरून आणतात आणि सगळं तिथेच ठेवतात. त्यांच्या शेतातली फळं भाज्या सुद्धा आणतात, पण एकसुद्धा देत नाहीत. राखी पौर्णिमेला सुद्धा मी बघितलं आहे ना, तुम्ही इथे नसताच, पण स्वतःच्या भावाला चांदीच्या राख्या घेऊन येते. पण तुम्हाला कधी फोन तरी करते का राखी बांधायला ये म्हणून? आणि तुम्हालाच कसा पुळका येतो मधून. कुबेर म्हणाला, जाऊ दे गं, ते विषय सोडून. आणि आता कुसुमने त्याच्या हातात पाहिलं तर घड्याळ गायब झालं होतं. आणि कुसुम म्हणाली, हे काय, घड्याळ कुठे आहे? आता कुबेर टाळाटाळ करत म्हणाला, अगं, ते घड्याळ ना, ते असेलच की कुठेतरी. कुसुमने आता ओळखलं की घड्याळ कुठे आहे, आणि तिने बाळाला समोर आणून उभा केलं आणि म्हणाली, याच्या डोक्यावर हात मारा आणि घड्याळ कुठे आहे ते मला आत्ताच्या आत्ता सांगा. आणि कुबेर हळूच म्हणाला, नानाकडे. आणि आता कुसुम पदर खोचूनच गेली आणि म्हणाली, मामा, आत्ताच्या आत्ता तुम्ही ते घड्याळ मला परत द्या. आणि सासरा सुरुवातीला नाकबुलीला आला, कारण कुबेरचं आणि त्याचं ठरलं होतं की कुसुमला काही सांगायचं नाही. सासऱ्याचा त्या घड्याळावर डोळा होता. कुबेरची चप्पल, स्वेटर, शूज, घड्याळ सगळं त्याला आवडायचं आणि तो मागून घ्यायचा आणि फुकटात स्वतःची हौस करून घ्यायचा. मग कुसुम म्हणाली, मामा, तुम्हाला रावसाहेबांची शपथ आहे, खरं खरं बोला. आणि सासरा म्हणाला, अगं, आहे माझ्याकडे घड्याळ, पण तुझं काय बिघडलं गं? माझाच मुलगा आहे की तो. आईबापाकडून पैसे घेऊन आल्यासारखं काय बोलतेस गं? मी त्याला जन्म दिला नसता तर कुठनं आणला असतास तू नवरा? कुसुम म्हणाली, काय हो मामा, तुम्हाला दोन्ही मुलं समान आहेत का ते आधी सांगा, कारण दोघांनाही तुम्हीच जन्म दिलाय.
सासरा मला हो मग, दोन्ही मुलं माझी सारखीच आहेत, असा छातीवर हात ठेवून म्हणाला. मग कुसुम लगेच म्हणाली, ठीक आहे, मग मला सुद्धा आता बोललंच पाहिजे. दोन्ही मुलं समान, दोन्ही मुलं सुना समान. चला, आत्ताच्या आत्ता आमच्या लग्नाचे घेतलेले सगळे पैसे परत द्यायचे आणि मला 4.5 तोळं सोनं आणखीन घालायचं. तसा सासूनं सासऱ्याला चिमटा काढला आणि म्हणाली, गुपचूप ते घड्याळ देऊन टाका. ही कुसुम आवळा देऊन कोहळा काढायला बघते आणि सासऱ्यानं घड्याळ लगेच परत दिलं आणि कुसुमनं आता ते कुबेरला दिलंच नाही, पेटीत ठेवून टाकलं. आता कुबेर गप्प बसला. त्या महिषासुरमर्दिनीच्या समोर काय बोलणार. सासरा कुबेरला फुगवत त्या दोघांमध्ये भांडण लावण्यासाठी म्हणाला, बघ बघ, तुझी बायको किती आगाऊपणा करते. अरे, तुझ्या बापाच्या हातातून घड्याळ घेतलं तिने, काही बोलशील की नाही? बैलासारखा खाली मान घालून बसलास का? आणि कुबेर म्हणाला, नाना, तुम्ही तरी कुठं तुमच्या बायकोच्या समोर बोलता. तिनं चिमटा काढला की तुमचे शब्द या बोटावरून त्या बोटावर बदलतात आणि तुम्ही सरड्यासारखा रंग बदलता. मग शेवटी तुम्हीही तुमचाच मुलगा आहे. मलाही माझी बायको काहीच बोलू देत नाही. आणि आता हे ऐकून पुन्हा सासूला राग आला. आता रात्री कुसुम खूप वटवट करत होती. झोपताना म्हणे, खूप मोठा रीतिरिवाज देणार आहेत. दिवाणा देणार, कपाट देणार, मिक्सर देणार, भांडी देणार. नुसतं घर असं असून काय उपयोग, त्यात काहीच नाही, असं म्हणाली आत्या. आणि त्यांनी मला टोमणे मारले. पण सगळं माझ्यासमोर बोलायची काही गरज आहे का यांना? मुद्दाम मला हिणवण्यासाठी बोलतात आत्या. कुबेर म्हणाला, जाऊ दे गं, तुला माहीत आहे ना तिचा स्वभाव, सोडून दे. आणि आता दुसऱ्या दिवशी तिच्या घरासमोर भला मोठा टेम्पो येऊन थांबला. सगळ्यांना उत्सुकता लागली की नक्की काय आहे यात. आणि आता त्याच्यातून आधी फ्रीज, मग मिक्सर, मग राजाराणीचं 2 आरशाचं कपाट आणि मग एक छानसा पलंग बाहेर निघाला. आणि आता हे सगळं पाहून कुसुमला तर शॉकच बसला आणि सासू सासऱ्यांना धक्का बसला. तिच्या धाकट्या सुनेचा सगळा रीतिरिवाज. घरात येण्या अगोदरच कुबेरनं कुसुमसाठी हे सगळं आणलं आणि सासूचा जळून जळून कोळसा झाला. मग सगळं सामान आत लावलं आणि आता कुसुमच्या आईने लग्नात दिलेली कॉट कुठे ठेवणार? तर लगेच सासरा म्हणाला, आता तुम्ही दिवाण्यावर झोपणार, मग ती खाट मला द्या. मला अंगणात खाली झोपल्यावर खडे टोचतात. आणि कुबेर लगेच म्हणाला, घेऊन जा. आणि कुसुम म्हणाली, मामा, पण कायमची नाही न्यायची, आम्ही मागितली की परत द्यायची. मग रात्र झाली आणि तिने बाळ खाली झोपवलं पलंगावरून, पडेल म्हणून आणि गादीवर सुसू करेल म्हणून. आणि त्या पलंगावर आज राजा राणीची पहिली रात्र होती आणि कुबेर फार उतावीळ झाला होता त्या गुबगुबीत गादीवर कुसुमसोबत मिलन करण्यासाठी. आता त्यानं तिला त्या राजा राणीच्या कपाटातल्या आरशासमोर नेलं आणि दोघांमधल्या वस्त्रांचा अडथळा दूर केला. आणि बाप रे, कसं दिसत होतं ते. आज पहिल्यांदाच ते दोघे अशा अवस्थेत एकमेकांना मिठीत असताना आरशात पाहत होते आणि त्यांना खूप खूप म्हणजे खूपच वेगळी फिलिंग येत होती. आणि कुबेर म्हणाला, कुसुम, मी यावेळी लवकर परत जाणार नाही, कारण मला आता या राजा राणीच्या कपाटाचा आणि या पलंगाचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. तशी ती खूप लाजली.